मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? तर आज तुमची लाडकी मयुरी अजून एका नवीन आणि पौष्टिक रेसिपी सोबत आली आहे, जी की तुम्ही महिनाभर स्टोर करून खाऊ शकता. तर आज ना मी खास माझ्या मम्मीसाठी बनवली आहे जवसाची चटणी, जी की बनवायला अगदी सोपी, कमी वेळात, कमी साहित्यात होते आणि तुम्ही महिनाभर स्टोर करून खाऊ सुद्धा शकता. चपातीसोबत म्हणा, भाकरीसोबत, डाळ भातासोबत, इव्हन कशासोबतही चटणी छान लागते आणि त्यातल्या त्यात ना शरीरासाठी सुद्धा या चटणीचे खूप फायदे आहेत. तर चला कशी बनवायची रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी, ही पौष्टिक आणि शरीरासाठी खूप गुणकारी असणारी जवसाची चटणी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी सगळ्यात आधी तुम्हाला दाखवते. तर इथे एक मोठी वाटी मी जवस घेतलेला आहे. त्याचसोबत इथे ना 2 छोटे चमचे तीळ, 1 चमचा जिरं, त्याचसोबत 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. मिरची पावडर, आपली तिखट नाहीये, नॉर्मल मिरची पावडर आहे. त्याचसोबत चवीपुरतं मीठ घेतलंय आणि भरपूर असा कढीपत्ता. तर चला आता चटणी कशी बनवायची ते सुद्धा तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात आधी तर लोखंडी तवा हाय फ्लेमवर मस्त तापवून घ्यायचा आणि आता गॅस बारीक करायचा आहे आपल्याला. आणि सगळ्यात आधी तर हे जवस आपल्याला भाजून घ्यायचे व्यवस्थित. कधीही तुम्ही कोणतीही चटणी करत असाल ना, हाय फ्लेमवर जिन्नस कधीच भाजायचे नाही, कारण बाहेरची कोटिंग त्यांची करपली जाते आणि आतून प्रॉपर भाजत नाही. त्यामुळे ना चटणी जास्त काय टिकत तर नाहीच, पण त्याचसोबत चवीला सुद्धा वेगळीच लागते. त्यामुळे चटणी करताना ना कधीही मस्त मीडियम टू लो फ्लेमवर सगळे जिन्नस भाजले ना की चटणीची चव सुद्धा छान लागते आणि खूप वेळ टिकते सुद्धा चटणी. हे बघा मंडळी, जवस भाजत आले ना असे तडातड उडायला लागतात, मग समजून जायचं की ना आपले जवस छान असे भाजत आलेत, खमंग आतपर्यंत भाजले गेले. तर ही चटणी ॲक्च्युली मी माझ्या मम्मीसाठी बनवते. बऱ्याचदा ना तिला भाजी करायचा कंटाळा म्हणा किंवा ना तीच भाजी खावीशी नाही वाटत, त्यामुळे मी नेहमी तिच्यासाठी अशा वेगवेगळ्या चटण्या बनवत असते. तर तिचा काल कॉल आला, ती मला म्हणते मला जवसाची चटणी खावीशी वाटते. म्हटलं ठीक आहे, मी बनवून आणते तुझ्यासाठी. तर हे बघा, जवस ना छान असे भाजले गेलेले आहे, जास्त करपवायचे नाही. आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आपण. आता जवस काढून घेतलं ना की आपला तवा तर तापलेला आहे. आता त्याच्यातच हे तीळ टाकायचे, त्याचसोबत जिरं सुद्धा ऍड करायचं आहे आणि अगदी 10 ते 20 सेकंद हे सुद्धा परतून घ्यायचं आहे, बिकॉज आपला तवा ऑलरेडी तापलेला आहे आणि तीळ आणि जिरं भाजायला काही जास्त वेळ लागत नाही. करपवायचं अजिबात नाही हा कोणतंच साहित्य. हे बघा, हे सुद्धा मस्त भाजलंय, जिऱ्याचा छान असा सुगंध येतो भाजलं की. आता ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचंय. एकदा तवा तापला ना की काहीच टेन्शन नाही. आता ना ह्याच्यामध्ये अगदी एक ना थोडंसं 4-5 थेंब इतकं तेल आपल्याला ऍड करायचं आहे आणि जे आपण लसूण घेतलाय ना तो ह्याच्यामध्ये व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे सोनेरी रंगावर. तेल अगदी थोडं टाकायचं हा. हे बघा, आणि आता लसूण थोडासा 10-15 सेकंद झाले ना की त्यामध्ये कढीपत्ता सुद्धा ऍड करायचा आहे आत्ताच आपल्याला. आणि हे दोन्ही व्यवस्थित भाजून घ्यायचं. आता मी गॅस बंद करतेय, कारण लोखंडी तवा ना गॅस बंद केल्यानंतर सुद्धा बऱ्याच वेळ गरम असतो. आपला लसूण आणि कढीपत्ता सुद्धा व्यवस्थित भाजला गेलेला आहे. बघा, छान असा लसणाला लालसर कलर आलाय. आता हे जवस वगैरे बाकीचे जिन्नस काढलेले ना त्यामध्येच हे सगळं काढून घ्यायचंय आपल्याला. आणि आता हे प्रॉपर असं थंड करून घ्यायचं आहे. गरम चटणीसाठी कधीच वाटायचं नाही, तर त्या चटणीमध्ये असं मॉइश्चर राहिलं ना चटणी लगेच खराब होते. सो फॅन खाली थंड केलं तरी चालेल, पण सगळं व्यवस्थित आतपर्यंत थंड करून घ्यायचं. तर मंडळी, सगळे आपले जे जिन्नस आहेत ना छान असे थंड करून घ्यायचे. थोडे सुद्धा हाताला गरम लागता कामा नये, नाही तर चटणी लगेच खराब होते, बुरशी लागते तिला. आता काय करायचं, एक मिक्सरचं भांडं घ्यायचं. हे सुद्धा ना व्यवस्थित सुकलेलं हवं नसेल तर कॉटनच्या कपड्याने तुम्ही पुसून घ्या. त्या आता ना हे जिन्नस आपले सगळे मिक्सरच्या भांड्यात ट्रान्सफर करून घ्यायचेत आपल्याला. व्हिडिओच्या नादात माझ्याकडून मीठ सांडलेलं आहे ऑलरेडी चटणीमध्ये. आता काय करायचं, ती मी मिरची पावडर घेतली 1 मोठा चमचा, ती ऍड करायची. तिखट नाही आहे अजिबात. त्याचसोबत चवीपुरतं मीठ आणि आता हे पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे आपल्याला. तर मंडळी, अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणारी आपली ना आणि शरीरासाठी सुद्धा ही चटणी खूप पौष्टिक आहे अशी जवसाची चटणी तयार आहे. आणि बघू शकता किती सुटसुटीत, आणि ही चटणी खायला ना खूप जास्त क्रंची सुद्धा लागते हा. कोणी ह्याला अगदीच बारीक करतं किंवा कोणी मीडियम ठेवतं किंवा कोणी ना
मिक्सरच्या भांड्यातून अगदी असं जाडसर वाटून काढतं. पण मी जास्त ना बारीक ना जास्त मोठी अशी मीडियम ह्याची ना मिक्सर 1 सेकंड चालू बंद करून अशी वाटून घेतली आहे. ही चटणी तुम्ही चपाती, भाकरी, डाळ भातासोबत तोंडी लावू शकता, कशासोबत सुद्धा खाऊ शकता. जेव्हा घरात भाजीला काही नसतं ना तेव्हा दिस इज द बेस्ट ऑप्शन. आणि शरीरासाठी हेल्दी सुद्धा आहे आणि बनवायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही. आणि तुम्ही बनवून महिनाभर स्टोर करून ठेवू शकता, कारण ह्याच्यामध्ये तेलच वापरलं नाही आपण. अगदी 1 ते 2-3 थेंब तेल वापरले लसूण तळण्यासाठी. सो एकदा नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. टिल देन बाय गाईज, खात राहा, मजेत राहा.